सांगतेय, अमृताचं काहीतरी बरं वाईट होईल, या घराचा वाटोळा होईल आणि ते सगळं मी करणार. जे जे वाटोळं होईल ते मी करणार, ते नंतर करतो. पहिलं ग्रॅन सापाची औलाद आहे ही. याला दगडानी सुमित्राच्या वडिलांना कळवलं? हो, उद्याच येत आहेत ते मुंबईला. परशूचं काय? आरडाओरडा करत होता, पण आता झालाय शांत. तू अमृताचं काय करायचं ठरवलंयस? चाललेत, प्रयत्न चालू आहेत. हे असे हातपाय गाळून? तुम्हाला वाटतो तितका मी शांत नाही आणि मूर्खही नाही. मला माझ्या पद्धतीनं काम करू द्या. तुला काय करायचंय ते कर. फार शहाणा समजतोस ना स्वतःला, पण एक लक्षात ठेव, जर का अमृताला काही झालं ना तर मी तुला माफ करणार नाही. आता आपली सुमिताई परत नाही येणार घरी. त्या डॉक्टरांनी तिला येड्याच्या दवाखान्यात नेलंय. गण्या, अरे आपल्याला बरं नसलं की आपण जातो आणि बरं होऊन परत येतो की नाही दवाखान्यातून, तसंच ती पण येणार आहे परत. आणि समजा आपली सुमिताई नाही आली तर? आत्याबाई, पैशाची व्यवस्था झाली, आता आपण पुढची हालचाली करू शकतो. आता एक मोठा प्रॉब्लेम आहे. तो जो कोणी किडनॅपर आहे तो दरवेळेला फक्त दादाशी बोलतो फोनवर. आपली पैशाची व्यवस्था झाली आहे हे त्याला आपण कसं सांगणार? मी सांगतो की. म्हणजे ते कसं काय पोचवायचं, काय करायचं, त्यासाठी त्याच्याबद्दल माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. फोन आला रे आला की नाही की दादाने उचलायच्या आधी आपण उचलायचा आणि किडनॅपरला सांगायचं, यापुढे जे काय बोलशील ते आमच्या जानकी वहिनींशी बोल. नरसिंह दादाला सगळ्या घरातल्या लोकांनी एकटं पाडले, त्याच्या विरुद्ध बंड पुकारले. त्यामुळे तो पैसे द्यायला तयार होणार. कळलं काय? उद्याच्या उद्या पैसे मागायचे आणि मी सांगेन त्या जागेवर बोलवायचं. असं कसं परशू शेठ? अहो, मी सांगितलं ना तुम्हाला, आता हा खेळ मी खेळणार माझ्या पद्धतीनं. हा खेळ मुळात मी मांडलेला आहे, ते नियम माझेच असणार. परशू शेठ, आवाज खाली करायचा आहे इंडिया. केवळ तू माझा माणूस आहेस म्हणून पोलिसांच्या नजरेपासून बचावलायस, नाहीतर तुझं कधीच एन्काउंटर झालं असतं. माझा मिस कॉल आला की ताबडतोब इथल्या लँडलाईन वर फोन करायचा आणि पैसे घेऊन बोलवायचं. कोणाला? माझ्या लाडक्या जानकीला येण्याला ये म्हणायचं. माफी मागायला लावायचीच असेल ना तर त्या नरसिंहाला लावूया, त्याच्यामुळे तू माझ्यापासून लांब गेलास, ज्याने माझं कुंकू पुसलं. नरसिंह किल्लेदारांनी जर खरंच माझ्या बाबांचा खून केला असेल ना तर त्याला मी कधीच माफ करणार नाही. असेल नाही केलाय, त्याच नराधमाने विनायकचा खून केला. वहिनी, फोन वाजते, उचला की. किडनॅपरच असणार हो. म्हणजे माझा आपला अंदाज. उचलून तर बघा. उचला उचला. हॅलो वहिनी, उद्या बरोबर 11 वाजता केण्याला यायचं पैसे घेऊन. फक्त तुमचा मोबाईल चालू ठेवायचा. तुम्हाला पैसे मिळतील. आणि तुमच्या नवऱ्यानं केलेला शहाणपणा तुम्ही करू नका. पोलिसांची मदत जर घे. पोलीस येणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. अहो वहिनी, तुमच्यावर विश्वास नाही ठेवायचा तर मग कुणावर ठेवायचा? हा, मला फक्त एकदा अमृताशी बोलू द्या. उद्या भेटल्यावर गळ्यात गळे घाला की. मला एकदा फक्त तिच्याशी बोलू द्या. हॅलो